2014 सालानंतर म्हणजेच केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बहुसंख्य सेक्युलर आणि पुरोगामी मंडळीने आता संविधान बुडेल, आता काहीच खरं नाही अशा बोंबा मारायला सुरुवात केली। त्या सगळ्या मंडळींचं नेतृत्व आलं काँग्रेसकडे आणि त्या सगळ्यांचे मेरू शिरोमणी झाले काँग्रेस प्रिन्स राहुल बाबा। भारत जोडो यात्रेनंतर आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते सातत्याने संविधानाची लाल प्रत हातात घेऊन देशभर फिरत आहेत। लोकांना लोकशाही विषयावर ज्ञान पाजळणाऱ्या राहुल बाबांवर तब्बल 18 गुन्हे आहेत आणि त्यापैकी 2019 साली एका प्रकरणात त्यांना 2 वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती। त्या राहुल बाबांवर आता पुन्हा एकदा एक गुन्हा नोंदवला गेला आहे। नेमकं काय घडलं आणि कशामुळे राहुल बाबा यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, ऋतम मराठीमध्ये आपलं स्वागत। 19 डिसेंबर रोजी संसदेबाहेर झालेल्या गोंधळाचे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप खासदारांनी संसद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे, तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे। राहुल गांधी यांच्यावर हा 19वा गुन्हा असेल। गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला म्हणत गुरुवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काही खासदारांनी संसद परिसरात निषेध मोर्चा काढत आंदोलन केलं होतं। त्यावेळी अचानक उद्भवलेल्या जोरदार धक्काबुक्कीनंतर खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत हे जखमी झाले होते। त्यावेळेला जोरदार राडा संसद परिसरात झाला होता। त्यानंतर घडलेल्या प्रकरणाची माहिती भाजप खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिली, तर काही सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभा महासचिव यांच्याकडे तक्रार दाखल केली। तसेच भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी FIR दाखल केली। ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 115, 117, 125, 131 आणि 351 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। थोडं मागे गेलं तर 2014 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता। महाराष्ट्रातील भिवंडी येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सहदिवाणी न्यायाधीश यांच्या समोर या गुन्ह्याची सुनावणी चालू आहे। गांधी हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। त्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये फौजदारी आणि दिवाणी मानहानी अशा 2 तक्रारी होत्या। 2016 मध्ये आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता। गुवाहाटी शहर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। राहुल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2018 मध्ये राहुल गांधींवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते। पहिला गुन्हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये, तर दुसरा गुन्हा सुलतानपूर मध्ये आणि तिसरा गुन्हा झारखंड मधील रांची येथे नोंदवण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्यावर हे 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते। हे प्रकरण देखील मानहानीचे होते। 2019 मध्ये राहुल गांधींवर सर्वाधिक 5 गुन्हे दाखल झाले होते। देशाच्या विविध भागांमध्ये हे गुन्हे दाखल झाले होते। मोदी आडनाव असलेले सगळे चोर का आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी भर सभेत उपस्थित केला होता। त्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात बऱ्याच ठिकाणी अब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल केले होते। त्यात सुरत, पाटणा, रांची, अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे अब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। सुरत न्यायालयाने त्यांना शिक्षा देखील सुनावली आहे। उर्वरित प्रकरणांची सुनावणी सुरू आहे। सुरत न्यायालयाच्या निकालामुळेच 2023 मध्ये राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व गेले होते। 2021 मध्ये राहुल गांधींवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते। पहिला गुन्हा झारखंडच्या चाईबासा येथे, दुसरा दिल्लीत आणि तिसरा गुन्हा मुंबईत नोंदवण्यात आला। बलात्कार पीडितेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दिल्लीत गुन्हा नोंदवण्यात आला होता। यामध्ये राहुल यांच्यावर पॉस्कोचे कलमही लावण्यात आले आहे। या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे। ही अत्यंत गंभीर बाब असून यामध्ये राहुल गांधी दोषी आढळल्यास त्यांना 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा होऊ शकते। 2022 मध्ये राहुल गांधींवर 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। पहिला गुन्हा बेंगळुरूमध्ये दाखल झाला होता। हे प्रकरण कॉपीराइट उल्लंघनाशी संबंधित होते। परवानगीशिवाय आपल्या यात्रेचे थीम सॉन्ग तयार करून कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप राहुल यांच्यावर आहे।
तसेच यात्रेदरम्यान राहुल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द काढले होते। त्यानंतर त्यांच्यावर पुण्यात आणि लखनौमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते। 2023 साली सुरतमध्ये राहुल गांधींवर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला। सुरतच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांकडे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। राहुल यांच्यावर मोदी घांची समाजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता। तर 2024 मध्ये राहुल गांधींवर आतापर्यंत 4 गुन्हे दाखल झाले आहेत। जानेवारी 2024 मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसाचार भडकवल्याप्रकरणी आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर राहुल यांच्यावर कर्नाटकातील बेंगळुरू येथे भाजप कार्यकर्त्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी यांनी शीख समाज आणि अमेरिकेत आरक्षणाबाबत भाष्य केले होते। या प्रकरणी राजधानी दिल्लीत 3 ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता राहुल यांच्यावर संसदेत मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर ही होती राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची जंत्री। राहुल हे सध्या खासदार आहेतच, पण ते विरोधी पक्षनेते देखील आहेत। विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो, त्यामुळे त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तरी त्यांना लगेच अटक करता येणार नाही। त्यांना पार्लमेंटरी इम्युनिटी असतात, त्यामुळे कोणत्याही संसद सदस्याला फौजदारी असो वा दिवाणी अशा कोणत्याच आरोपाखाली अधिवेशनाच्या काळात अटक करता येत नाही। तसेच संसदेत त्यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी देखील करता येत नाही आणि मंत्र्याला तर काही विशेष परिस्थितीतच अटक करता येते। त्यामुळे राहुल यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तरी त्यांना अटक करणं सोपं अजिबात नाही। एकंदरीत या सगळ्या प्रकरणावरून राहुल गांधी हे खरंच लोकशाहीवादी संविधान प्रेमी आहेत की ते दाखवायला म्हणून लाल संविधान घेऊन स्टंटबाजी करत असतात असा प्रश्न आहे। या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी।